नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राज. जीवन एक अश्वमेध या आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आय होप सर्वजण छान असतील, स्वतःची आणि इतरांची काळजी घेत असतील. त्यासोबतच मित्रांनो, आयुष्याचा हा प्रवास करताना दुःख, अडचणी, संकटे, प्रॉब्लेम्स खूप काय येतात. आणि हे जेव्हा प्रॉब्लेम आपल्या आयुष्यात येतात, मानसिकता खराब होते, टेन्शन आधीच आलं असतं, अजून टेन्शन वाढतं. म्हणून त्यासाठी एक उपाय करा. जर दुःख आपल्या आयुष्यात आलं तर तो नियतीचा एक संकेत समजा की आपलं दुःख आता संपणार आहे आणि त्या दुःखांना फेस करा. आयुष्य आपल्याला शिकवत असतं, घडवत असतं आणि आपला कुठेतरी चांगलं होईल म्हणून आपल्या दुःखात आपण आनंदी राहा. मित्रांनो, थंबनेल बघून तुमच्या लक्षात विषय आला असेल. मित्रांनो, जगाला हसवणारा एक असा कलाकार ज्याच्या डोळ्यात मात्र संघर्ष आणि वेदना दडलेल्या होत्या. शब्दाशिवाय अभिनय करून लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करणारे महान विनोदी कलाकार म्हणजे चार्ली चॅप्लिन होते. मूकपटाच्या कृष्णधवल पडद्यावर शब्दाशिवाय जगाला हसवणारा आणि रडवणारा चार्ली चॅप्लिन हा मानवी संघर्षातून उमवलेला एक अजरामर आणि वैश्विक हास्य किमयागार आहे. मानवी भावनांच्या अथांग महासागरात हास्य आणि आसू या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं म्हटलं जातं. शब्दांचा आधार न घेता जगाला एकाच वेळी खडखडून हसवणारा आणि डोळ्यांच्या कडा ओल्या करणारा एकच किमयागार या पृथ्वीतलावर होऊन गेला, तो म्हणजे चार्ली चॅप्लिन. चार्ली चॅप्लिन हे नाव जरी उच्चारलं तरी कोणत्याही वयोगटातील व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंददायी लकीर उमटल्याशिवाय राहणार नाही. मूकपटाच्या दुनियेतील या सम्राटानं जगाला पोटभर हसवलं, हेही कुठल्याही संवादाशिवाय. संवाद केला नाही पण हसवलं. केवळ देहबोली आणि चेहऱ्यावरील निरागस भाव या दोनच गोष्टीच्या बळावर प्रेक्षकांशी कसं घट्ट नातं जोडता येतं याचा वस्तुपाठच चार्लीने जगाला घालून दिला. मूकपटाच्या कृष्णधवल चौकटीतून बाहेर पडून हा अवलिया आजही आपल्या डिजिटल पडद्यावरच दिमाखीत वावरतोय की त्याच्या कलेची खरी ताकद आहे. कला म्हटली तर प्रत्येकाने अंगी जोपासली पाहिजे. मग लोकांना कधी हसवतोय, कधी रडवतोय आणि हा प्रवास चालू आहे. चार्लीला हे यश काही सहजासहजी मिळाले नाही मित्रांनो. आपल्याला दिसतं फक्त ते यश, त्यामागे किती कठोर परिश्रम असतात हे दिसत नाही कोणाला. तसंच चार्ली हे दुनियाला, जगाला हसवतात. हे यश त्यांना सहजासहजी मिळालेलं नाही. ज्या माणसाने जगाला हसवण्याचा विडा उचलला त्याचं स्वतःचं बालपण मात्र गरिबीच्या, अभावाच्या, कष्टाच्या गळ्यात काळोख्यात होरपडून निघालं. 16 एप्रिल 1889 साली जन्मलेल्या चार्लीला रंगभूमीचा वारसा त्यांच्या आईकडून किंवा आईवडिलांकडून मिळाला. पण नियतीचा खेळ मोठा विचित्र आहे मित्रांनो. मी नेहमी म्हणतो, तुम्ही ऐकलं सुद्धा असेल की नियती नक्की निर्णय देते, फक्त त्यासाठी वेळ लागतो. त्याचप्रमाणे नियतीचा खेळ चार्ली चॅप्लिन यांच्या आयुष्यात सुद्धा खेळला गेला. तो कसा की त्यांच्या वडिलांना व्यसन होतं आणि व्यसन म्हटलं तर त्यांच्या वडिलांचा अकाली मृत्यू झाला. तेव्हा चार्ली चॅप्लिन अवघ्या 12 वर्षाचे होते आणि 12 वर्षाचे असताना आयुष्यातून बापाचं छत्र हरवलं. ही गोष्ट एखाद्या मुलाच्या आयुष्यातून, खास करून मुलगा 12 वर्षाचा असताना बाप या जगातून निघून जाणं किंवा छत्र हरवणं ही सोपी गोष्टी नाही. हा जगातला मोठा लॉस्ट आहे. तो कधी भरून निघत नाही. कारण आपल्या आयुष्यात बापाचं स्थान परमेश्वरापेक्षाही जास्त असतं. आणि जे मुलांना आईवडील आहेत ते खूप श्रीमंत आहेत, मनाचे पण आणि सर्व गोष्टीने. म्हणून आपल्या आईवडिलांची काळजी घ्या. ज्यांना बाप नसेल त्यांना हे दुःख समजेल की आपल्या आयुष्यात बाप नसणं काय असतं. बाप तर गेला आता चार्ली यांचा, त्यासोबतच
संघर्ष सुरू झाला त्यांच्या आईचा आणि चार्ली यांचा. आई कष्ट करत होती आणि 12 वर्षाचा असताना चार्ली हे दुःख कष्ट म्हणजे आपली आई कष्ट घेते आपल्यासाठी हे बघत होते. मन असतं बालमन, त्या मनावरती हे जो संघर्ष आहे, आई आपल्यासाठी कष्ट करते, ते कोरले गेले. तो संघर्ष कोरला गेला. नियती कधी कधी चुकते किंवा बरोबर असते हे माहित नाही, पण नियती काहीतरी वेगळंच आपल्या आयुष्यात वाढवून ठेवते. प्रत्येकाच्या आयुष्यात असा कधी ना कधी फेस येणार आहे, म्हणून मनाची तयारी ठेवा. वाईट काळ आला तर खचून जाऊ नका. होतं काय तर एक दिवशी त्यांच्या आईचा आवाज जातो, त्यामुळे आवाज गेल्यामुळे रंगभूमीशी जे नातं होतं त्यांच्या आईशी म्हणजे आईचं ते सुटतं. कारण आवाज म्हटला तर सर्व गोष्टी अवलंबून असतात आवाजावर, रंगभूमीवर. कारण एखाद्या कलाकारासाठी त्याचा आवाज खूप महत्वाचा असतो आणि तो आवाज त्यांच्या आईचा जातो, त्यामुळे रंगभूमीचे जे नातं आहे ते सुटतं. आणि तिथूनच चार्लीचा खरा संघर्ष चालू होतो. अवघ्या 12 वर्षाचा असताना चार्ली यांनी खूप संघर्ष केला आणि त्यांच्या संघर्षाला सुरुवात झाली. म्हणतात ना मित्रांनो, आयुष्यामध्ये जर तेवढं मोठं दुःख असेल, सक्सेस पण तेवढंच मिळतं. त्याचप्रमाणे चार्लीचं दुःख खूप मोठं होतं आणि त्याच दुःखाचं मूळ कारण म्हणजे त्यांचं जे विनोद आहे ते झालं. ते नेहमी म्हणायचे की किंवा म्हणायचा, मुलगा असेल त्यावेळेस तर तो म्हणायचा, मला पावसात भिजायला आवडतं, असं ते म्हणायचे. कारण तिथं माझे अश्रू कोणाला दिसत नाही. बरोबर आहे. ते दुःख आणि ते म्हण आपल्याला माहित असेल की माशाचे दुःख पाण्यात दिसत नाही, त्याचप्रमाणे ते बोलायचे. मित्रांनो, आपल्या आयुष्यात संघर्ष असतो, दुःख असतं. तसंच चार्ली यांच्या वाटेला इतकं दुःख आलं, इतकं रडणं आलं की त्यांनीच जगाला निखळ असणं दिलं. आणि हा मानवी इतिहासातील एक विलक्षण आणि प्रेरणादायी विरोधाभास आहे. म्हणजे कसं, स्वतः दुःखी असून दुसऱ्याला हसवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आता चार्ली यांची एक विशिष्ट स्टाईल आहे. जर कोणी चार्ली यांची जे शो बघितले असेल, त्यांची एक विशिष्ट स्टाईल आहे. आजही जगभरात तितकीच ती लोकप्रिय सुद्धा आहे. डोक्याची ती गोल हॅट, हातातली त्यांची लवचिक काठी आणि जगप्रसिद्ध हिटलरबादची मिशी, छोटी मिशी असते ती. वास्तविक हिटलरच्या चेहऱ्यावर जी मिशी क्रूरतेचं आणि दहशतीचं प्रतीक समजली जायची किंवा वाटायची, तीच मिशी चार्लीच्या चेहऱ्यावर मात्र कमालीची निरागस दिसायची. बघा, म्हणजे एखाद्याचा स्वभाव असतो क्रूर दिसणं. हिटलर डोळ्यासमोर चित्र उभं केलं असेल तर अडॉल्फ हिटलर यांचं व्यक्तिमत्व एक क्रूर होतं. आणि मिशी बघा, त्याच प्रकारची मिशी चार्ली चॅप्लिन यांना शोभत होती. एक त्यांना बघून हसायला लगेच यायचं. हा स्वभावाचा गुण असतो. डाव्या हाताने ती काठी फिरवणं आणि उजव्या हाताने हॅट काढून अदबीनं वाकणं म्हणजे रिस्पेक्ट देणं, हे चार्ली इतक्या सहजतेने करायचा की तीच त्याची जागतिक ओळख बनली. प्रत्येकाची एक आयडेंटिटी असते. कोणी त्याच्या बॉडीने, कोणी त्याच्या देहबोलीने, कोणी त्याच्या बोलण्यावरून त्याची ओळख ठरत असते. तर चार्ली यांची डाव्या हाताने ती काठी फिरवणं, अदाबीने वाकणं आणि ते सर्व त्यांच्या ऍक्टिव्हिटीज, त्यामुळे त्यांची एक जगप्रसिद्ध अशी वेगळी ओळख बनली. अंगातलं ते घट्ट जॅकेट आणि कमरेत खोचलेली ढगळपगळ पॅन्ट अवतारला गबाडेपणा, त्यांच्या चेहऱ्यावरचा भावविभोर अभिनयाला अधिकच उठाव द्यायचा. त्यांच्या चालण्याची जी ढब होती, पद्धत होती, ती वेगळी. संकटात सापडल्यावर लीलया बाहेर पडण्याची त्यांची कला प्रेक्षकांना वेळ लावून द्यायची. तुम्ही बघितले असतील, त्यांचे बरेचसे शो बघितले असतील, तर ते संकटात सापडले तर त्या संकटातून बाहेर येण्याची जी पद्धत होती त्यांची, ती प्रेक्षकांना आपसून हसायला यायचं, आपोआप हसायला यायचं. त्यातूनच तो प्रेक्षकांना कधी पोट धरून हसायला लावायचा, तर कधी एका क्षणार्धात भावना विवश करून सोडायचा. एकाच प्रसंगात हास्य, कारुण्य आणि असा सुंदर मिलाप साधणारा दुसरा कलाकार होणे केवळ अशक्य आहे. मूक चित्रपटाच्या काळात जेव्हा तंत्रज्ञान
बालावस्थेत होते तेव्हा चित्रपटांमध्ये आवाज नसायचा. आपले आजी आजोबा असतील त्यांच्या काळातली ही गोष्ट. चार्लीसाठी हा आवाज नसणं हे वरदान ठरलं. बघा, दृष्टिकोन असतो माणसाचा. त्या काळात आवाज नसायचा, ब्लॅक अँड व्हाईटचा काळ असेल तो आठवा. त्या काळात वरदान ठरलं काय तर त्यांचा आवाज नसणं. त्याने संवादाशिवाय संवाद साधण्याची एक अनोखी भाषा विकसित केली, म्हणजे आपल्या बॉडी लँग्वेज मधून आपल्या इतरांना दाखवणं, जी केवळ डोळ्यांना दिसत नव्हती तर थेट हृदयाला भिडत होती. किंग द लिव्हिंग पासून सुरू झालेला त्याचा प्रवास द किड, द सर्कस, द सिटी लाईट आणि द ग्रेट डिटेक्टर यासारख्या अजरामर कलाकृतीपर्यंत पोहोचला. फील्ड मध्ये त्यानं रस्त्यावरच्या एका अनाथ मुलाला ज्या मायेने आधार दिला ते पाहून आजही प्रेक्षकांचे डोळे ओलावतात. जे बघितलं असेल एपिसोड, म्हणजे एखाद्या अनाथ मुलाला त्याने मायेने आधार दिला ते पाहून आजही लोकांच्या डोळ्यात पाणी येतं. द ग्रेट डिटेक्टर मध्ये हिटलरची नक्कल करताना त्यानं हुकुमशाहीवर जे मार्मिक भाष्य केलं ते आजही जगाला शांततेचा संदेश देतं. चार्लीने केवळ विनोद केला नाही तर युद्ध, गरिबी, बेरोजगारी आणि सामाजिक विषमतेवर आपल्या अभिनयातून प्रखर भाष्य केलं. म्हणूनच तो केवळ मनोरंजन करणारा विदूषक उरला नाही तर तो सर्वसामान्यांचा जागतिक हिरो बनला. बघा मित्रांनो, आजच्या 21व्या शतकात जेव्हा आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI आणि हाय डेफिनेशन ग्राफिकच्या युगात आहोत, तेव्हा प्रश्न पडतो की चार्ली चॅप्लिन आजच्या काळात कालबाह्य झालेत का, किंवा आजच्या रील्स आणि शॉर्ट फिल्मच्या जमान्यात तो आजही हसवू शकला असता का, असा प्रश्न आजही आपल्याला पडतो. मित्रांनो, या प्रश्नाचा वैचारिक ओहापोहा करत असताना असं लक्षात येतं की चार्लीची गरज आजच्या काळाला पूर्वीपेक्षाही अधिक आहे. आजचं मानवी जीवन अत्यंत तांत्रिक आणि धकाधकीचं झालेलं आहे. आपण सर्व बघतो, कॉम्पिटिशनचं जग आहे, स्पर्धा वाढली आहे, जो तो आपल्या लाईफ मध्ये बिझी झालेला आहे. अशा काळात चार्लीचा तो निरागस ट्रम्प आजही आपल्याला आरसा दाखवण्याचं काम करतो. यंत्रयुगात अडकलेल्या माणसाची व्यथा मांडणारा त्याचा मॉडर्न टाइम्स हा चित्रपट आजही तितकाच प्रासंगिक वाटतो. आज माणूस मोबाईल आणि सोशल मीडियाच्या यंत्रावर अडकलाय. बरोबर, जो कोणी आहे तो सोशल मीडिया हाताळतो आणि जो त्यामध्ये अडकलेला आहे त्याची अवस्था चार्लीच्या त्या यंत्रातील कामगारासारखीच झाली आहे. त्यामुळे चार्ली आजच्या काळात असतात तर त्याने डिजिटल गुलामगिरीवर आपल्या मिश्किल शैलीत नक्कीच भाष्य केलं असतं. मित्रांनो, चार्लीची कला ही कोणत्याही भाषेची किंवा भौगोलिक सीमेची गुलाम नव्हती. जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात राहणारा माणूस, त्याला इंग्रजी येत नाही किंवा जो लिहायला वाचायला जाणत नाही, तो सुद्धा चार्लीचे सिनेमे पाहून खडखडून हसायचा. युनिव्हर्सल लँग्वेज आहे जी चार्लीने साध्य केली होती. म्हणजे ज्याला लिहिता येत नाही, म्हणजे वाचता येत नाही, तो सुद्धा चार्लीचे जे व्हिडिओ बघायचा, त्याला हसायचं, म्हणजे त्याला हसायला यायचं. ही जी पॉवर आहे ही युनिव्हर्सल लँग्वेज होती जी चार्लीने साध्य केली होती. आजच्या काळात जिथे विनोदाच्या नावाखाली अश्लीलता किंवा स्वतःचा कोणीतरी व्यान काढले जाते. आता तुम्ही बघितलं असेल, बरेच असे आहेत की फक्त हसवण्यासाठी दुसऱ्याची इन्सल्ट करतात. आपण बघतो इथे चार्लीचा विनोद हा अत्यंत संस्कृत आणि मानवी मूल्यांची जपवणूक करणारा दिसतो. त्याने स्वतःच्या चुकांवर, स्वतःच्या पडण्यावर आणि स्वतःच्या गरिबीवर विनोद केला. आपल्या सर्वांना माहित आहे चार्ली आणि स्वतःच्या चुकांवर, स्वतःच्या गरिबीवर विनोद केला. त्याने स्वतःला कमी लेखून जगाला मोठं करण्याचं कसब त्याच्याकडे होतं. म्हणून आजही चार्ली सारखे दिसण्याच्या स्पर्धा घेतल्या जातात आणि लोक मोठ्या उत्साहाने त्यात सहभागी होतात. ऑस्करच्या लाईफ टाइम अचीवमेंट
पुरस्काराने सन्मानित झालेला हा कलाकार केवळ पडद्यावरचा अभिनेता नव्हता, तर तो प्रतिभावान दिग्दर्शक, संपादक आणि संगीतकारही होता. राजकीय वादळामुळे त्याला अमेरिका सोडावी लागली आणि तो स्वित्झर्लंडमध्ये स्थायिक झाला. अखेर 25 डिसेंबर 1977 च्या ख्रिसमसच्या रात्री जेव्हा संपूर्ण जग आनंदाच्या उत्सवात होतं, तेव्हा या हास्याच्या जादूगाराने झोपेतच जगाचा निरोप घेतला. पण जाताना त्याने अत्यंत मोलाचा विचार मागे ठेवला. माझं दुःख कोणाच्या तरी हसण्याचं कारण असू शकतं, माझं हास्य कोणाच्या दुःखाचं कारण कधीच असू नये. चार्ली कधीच कालबाह्य होऊ शकत नाही. उलट जोपर्यंत मानवी मनात हळवेपणा जिवंत आहे, तोपर्यंत माणसाला दुःखातून बाहेर पडण्यासाठी हास्याची गरज आहे. तोपर्यंत चार्ली चॅप्लिन आपल्या मनात जिवंत राहील. तो 20व्या शतकातील मूकपटाच्या बादशाह होताच, पण 21व्या शतकातील नैराश्यावर मात करण्यासाठी तो एक उत्तम थेरपिस्ट देखील आहे. त्याचं ते कृष्ण धवल जग आपल्या आजही रंगीन स्वप्न बघण्यासाठी ताकद देतं. चार्ली चॅप्लिन हे केवळ एक नाव नसून ते मानवी अस्तित्वातील चिरंतन आनंदाचं, संघर्षाचं आणि निखळ निरागसतेचं एक वैश्विक प्रतीक आहे. अशा या महान कलाकाराला किंवा कलेच्या अवलियाला मानाचा मुजरा. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. तोपर्यंत आनंदी राहा, हसत राहा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.